पूर्ण डॅक्स बघितलं. डॅक्स मध्ये काय काय बघितलं? डॅक्सचे टाइप्स, अजून ओके, अजून एवढंच बघितलं. व्हॉट इज डॅक्स? Data analysis expression used to what is calculated column? कॉलम ऍड करावा लागतो कॅल्क्युलेशनसाठी आणि ते जास्त स्पेस कंझ्युम करतो. अजून एक पॉइंट मेन राईट. इटरेट कसं होतं ते रो बाय रो इटरेट होतं आणि देन व्हॅल्यू रिटर्न करतं आपल्याला, राईट. व्हॉट इज कॅल्क्युलेटेड मेजर? हां, कॅल्क्युलेटेड मेजर आपल्या गाठीचा काय असतं? व्हर्च्युअली स्टोअर असतं, इनविजिबल नाही, व्हर्च्युअली स्टोअर असतो तो. इटरेट कसं करतो तो? इटरेट कसा करतो म्हणजे आउटपुट कसं देतो? सिंगल व्हॅल्यू मध्ये आउटपुट देतो, राईट. एका सिंगल व्हॅल्यू मध्ये फक्त. आणि कशामध्ये आपण शो करू शकतो मेजर? ओनली व्हिज्युअल्स मध्ये. कॉलम्स मध्ये करू शकतो का? नाही करू शकत. व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ मेजर्स? इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. व्हॉट इज इम्प्लिसिट, व्हॉट इज एक्सप्लिसिट? ऑटोमॅटिकली म्हणजे ऑलरेडी प्रेझेंट असतं न्यूमेरिकल व्हॅल्यूवर इथे डेटा पेन मध्ये. बट जे एक्सप्लिसिट आहे ते काय करावं लागतं? आपल्याला क्रिएट करावं लागतं युझिंग फंक्शन्स. एवढं तर क्लिअर आहे. अजून काय बघितलं ऑनलाईन? हां, इफ फंक्शन एक बघितलं, राईट. त्याला काय म्हणतो आपण? इटरेटिव्ह फंक्शन म्हणतो. इटरेटिव्ह फंक्शन, राईट. ऑनलाईन क्लिअर इथपर्यंत? येस सर. स्क्रीन दिसते ऑनलाईन सगळ्यांना? येस. आपण कोणकोणते मेजर्स बनवले आणि कोणकोणते कॅल्क कॉलम्स बनवलेले? एक मेजर बनवलेला समचा, राईट. सम कसं ऍक्ट करतं? फक्त एका पर्टिक्युलर कॉलमवर जर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर सम यूज कर, राईट. आपल्याला काय जे फाईंड करायचं होतं? ऑर्डर क्वांटिटी फाईंड करायची, राईट. देन अजून एक कॉलम बघितला आपण. कोणता बघितलाय? कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट केला आपण. कुठे केलाय सांगा? सांगा की कुठे 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 म्हणत होतो? बोल ना. मी कॅल्क्युलेटेड कॉलम कुठे क्रिएट केला असं विचारतोय. कुठे केलेला? कोणत्या टेबलमध्ये केलेला असं म्हणतोय? अच्छा, सेल्फ फॅक्ट टेबलमध्ये केलेला, राईट. आता मी जातो कस्टमर लुकअप मध्ये, ठीक आहे. कस्टमर लुकअप मध्ये जातो, टेबल व्ह्यू मध्ये कस्टमर लुकअप मध्ये जातो. कॉलम डिलीट करतो सध्या. तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. मला असे लोक शोधायचे जे की पॅरेंट्स आहेत. इज अ पॅरेंट नावाचा एक कॉलम क्रिएट करायचा आणि त्यामध्ये फाइंड आउट करायचं की बाबा माझे पॅरेंट कोणते आणि नॉट पॅरेंट कोणते. सांगा कशा चिल्ड्रन मध्ये जावं लागेल?
मग काय पुढं कंडिशन काय देणार? ग्रेटर दॅन 1 असेल तर पॅरेंट, अदरवाईज नॉट अ पॅरेंट. राईट. आपण कसं क्रिएट करणार कॉलम? त्या टेबलमध्ये गेलो, फर्स्ट कुठं गेलो? त्या टेबलमध्ये गेलो. त्या टेबलमध्ये अटॅच पाहिजे ना आपल्याला तो कॉलम, राईट? त्या टेबलमध्ये गेलो, इथून वरती न्यू कॉलम म्हणून आहे, त्या न्यू कॉलमवर क्लिक कर. इज पॅरेंट नावाचं लिहितो. कोणतं फंक्शन वापरणार? इफ. वाय इफ? कंडिशन आहे त्यामुळे, राईट? एक सिंगल कंडिशन आहे त्यामुळे कोणतं वापरतो आपण? इफ. देन लॉजिकल टेस्ट म्हणजे काय? म्हणजे कंडिशन. लॉजिकल टेस्ट म्हणजे काय? कंडिशन. कंडिशन काय आपली? राईट. इफ चिल्ड्रन म्हणजे टोटल चिल्ड्रन नावाचा कॉलम आहे आपल्यामध्ये, राईट? टोटल चिल्ड्रन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर काय असणार आहे तो? पॅरेंट. अदरवाईज रिझल्ट इफ फॉल्स, नॉट अ पॅरेंट. नाही, डायरेक्ट तो देते तुम्हाला. तो फक्त एलसी तर बघितलंय काय म्हणा, कंडिशनल कॉलम मध्ये. इथं नाही त्याची गरज. त्या डायरेक्ट तो मागतो डायरेक्ट रिझल्ट इफ ट्रू असेल तर काय द्यायचं आणि फॉल्स असेल तर काय द्यायचं. दॅट्स इट. एंटर दाबतो. आलं इथं नॉट अ पॅरेंट बिकॉज चिल्ड्रन 0 त्यांचे, राईट? आता मी अगेन जस्ट वेट मिनिट, अगेन मी कस्टमर लुकअप मध्ये चेक करतो एक एज्युकेशन लेवल नावाचा कॉलम. ओके, एज्युकेशन लेवलवर क्लिक करतो. जस्ट काय काय? बॅचलर आहे, ग्रॅज्युएट डिग्री, हायस्कूल आहे, पार्शियल हायस्कूल आहे, अगेन पार्शियल कॉलेज आणि पार्शियल हायस्कूल. माझा मॅनेजर होता, तो मला म्हणतो अथर्व मला बॅचलर डिग्री आणि ग्रॅज्युएट डिग्रीला ॲज अ डिग्री म्हणून नाव दे. काला क्वेश्चन पहिला, बॅचलर डिग्री आणि ग्रॅज्युएट डिग्रीला ॲज अ डिग्री. देन हायस्कूल अँड पार्शियल हायस्कूलला स्कूल, हायस्कूल अँड पार्शियल हायस्कूलला स्कूल आणि पार्शियल कॉलेजला कॉलेज. कळालं? किती कंडिशन? 3 कंडिशन. कोणकोणत्या? बॅचलर अँड ग्रॅज्युएटला डिग्री, हायस्कूल आणि पार्शियल हायस्कूलला स्कूल आणि पार्शियल कॉलेजला कॉलेज. काय यूज करणार? इफ यूज करणार. इफच्या आतमध्ये इफ लिहिणार. कोणती? काय केस म्हणजे काय? रिप्लेस ते तर तिथे होतं. रिप्लेस जरी काय झालं तर आपण सिंगल व्हॅल्यू रिप्लेस करू शकतो ॲट अ टाइम, मल्टिपल व्हॅल्यू रिप्लेस नाही करू शकत. आठवतं ना? ओके, ठीक आहे. क्वेश्चन काय कळाला? कंडिशन किती? मल्टिपल कंडिशन्स. ओके, जस्ट मेक न्यू कॉलम क्रिएट करता. ओके, एज्युकेशन टाईप, एज्युकेशन. जेव्हा मल्टिपल कंडिशन येतात किंवा तुम्हाला मल्टिपल गोष्टींना रिप्लेस करायचं असतं तेव्हा फंक्शन यूज होतं स्विच. बघितलंय तुम्ही स्विच फंक्शन तुमच्या कोडिंगमध्ये कधी? ठीक आहे, ज्यांना कोडिंग माहीत असेल त्यांना माहीत असेल स्विच फंक्शन काय असतं. एक स्विच केस असते. ओके, त्या स्विच मध्ये आपण केसेस लिहितो.
केस 1, केस 2, केस 3, केस 4. ज्या अकॉर्डिंग तुम्हाला पाहिजे ते स्विचमध्ये फक्त तुम्ही टाकायचे 5 नंबर, तुम्हाला केस 5चं आउटपुट मिळतं. जर त्यांची कोडिंग माहिती असेल त्यांना माहिती असेल. ओके, ह्याला म्हणतो स्विच फंक्शन. बेसिकली कोडिंगचं सोडून द्या, फक्त एवढं लक्षात ठेवा, जेव्हा मल्टिपल कंडिशन किंवा मल्टिपल गोष्टी तुम्हाला रिप्लेस करायच्या असतात त्यावेळी यूज होतो स्विच फंक्शन. ओके, मी तर जस्ट यूज करतो स्विच. केलं स्विच. फर्स्ट काय विचारतो तुम्हाला? एक्सप्रेशन विचारतोय. काय विचारतोय? एक्सप्रेशन विचारते. कोणत्या टेबलवर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं किंवा कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं? एज्युकेशन लेवल. कोणत्या कॉलमवर? एज्युकेशन लेवल. कोणत्या टेबलमध्ये येतो? कस्टमर लुकअप नावाच्या टेबलमध्ये टाकलं. आता जे काही ऑपरेशन परफॉर्म आहे ते एज्युकेशन लेवलमध्ये चेंजेस होणार. ओके, कॉमा देतो. फर्स्ट विचारतो व्हॅल्यू 1. कोणती अशी पहिली व्हॅल्यू जी तुम्हाला रिप्लेस करायची? ग्रॅज्युएट डिग्री. स्पेलिंग फक्त नीट लिहावं लागलं. ग्रॅज्युएट डिग्री लिहिली व्हॅल्यू 1. देन तुम्हाला रिझल्ट काय पाहिजे त्याचा, म्हणजे त्याला कशाने रिप्लेस करायचं? ग्रॅज्युएट डिग्रीला कशाने रिप्लेस करायचं मला? डिग्रीने, ओनली डिग्रीने. ठीक आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तो एज्युकेशन लेवलमध्ये जाईल तेव्हा फर्स्ट काय चेक करणार? तो ग्रॅज्युएट डिग्री कुठे आहे शोधणार तो त्या कॉलममध्ये. जेव्हा त्याला ग्रॅज्युएट डिग्री भेटेल तेव्हा तो त्याचा रिझल्ट काय देणार? डिग्री. ओके, देन अगेन काय विचारतो? अगेन तो व्हॅल्यू 2. काय सेकंड व्हॅल्यू? कोणती सेकंड व्हॅल्यू तुम्हाला रिप्लेस करायची? बॅचलर डिग्री लागेल डिग्री. बॅचलर्स टेक्स्ट ते त्यामुळे आपण डबल कोट्स मध्ये लिहितोय. ओके, बॅचलर्स डिग्री आहे ना, का बॅचलर्स आहे? फक्त बॅचलर्स आहे. ओके, टाकली सेकंड व्हॅल्यू. कशाने रिप्लेस करायचे? रिझल्ट काय पाहिजे त्याचा? अगेन डिग्री. डिग्री. अगेन विचारतो तुम्हाला व्हॅल्यू 3. पार्शियल हायस्कूल. राईट, हायस्कूल आणि पार्शियल हायस्कूलला कशाने रिप्लेस करायचं आपल्याला? स्कूलने. ओके, इथे टाकतो पार्शियल हायस्कूल. कशाने रिप्लेस करायचं? स्कूलने. देन अजून काय? हायस्कूलला आहे ना, हायस्कूल आहे ना, हा हायस्कूल आहे ना. अगेन व्हॅल्यू 4 काय माझी? हायस्कूल. हायस्कूलला कशाने रिप्लेस करायचं? अगेन रिझल्ट काय मागतोय तो? स्कूल. राईट. देन एक राहील लास्ट, कोणती व्हॅल्यू 5? कोणती राहिली? पार्शियल. पार्शियल कॉलेज. ओके, व्हॅल्यू मध्ये काय टाकणार मी? अगेन पार्शियल कॉलेज. कशाने रिप्लेस करायचं त्याला मला? कॉलेजने. बरोबर आहे का स्पेलिंग? COLLE ई ना, बरोबर ना. पार्शियल हाय कॉलेज काय? पार्शियल कॉलेजला कशाने रिप्लेस करायचंय? रिझल्ट काय पाहिजे त्याचा? ठीक आहे, एवढं चांगलं. स्कूलचं स्पेलिंग चुकलं. जस्ट वेट. कुठल्या स्कूलचं? SC. सॉरी. एंटर दाखवा. आलं डिग्रीला. डिग्री म्हणजे काय होतं? बॅचलर होतं. बॅचलरचा कधी कन्वर्ट केलेला आपण डिग्रीमध्ये. काल स्विच फंक्शन कसं वर्क होतं त्यांनी काय केलं? फर्स्ट मला काय करायचं होतं? कोणत्या कॉलम मध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचं होतं हे मला माहिती. कोणत्या करायचं होतं? एज्युकेशन लेवल नावाच्या. राईट. सो त्यांनी काय विचारलं? फर्स्ट मध्ये स्विच मध्ये गेल्यानंतर कोणत्या कॉलमवर तुला ऑपरेशन परफॉर्म करायचं म्हणजे एक्सप्रेशन कोणत्या कॉलमवर करायचं होतं? एज्युकेशन लेवल नावाच्या. तो काय गेला? स्विच फंक्शन मध्ये गेला आणि त्यांनी बघितलं पहिलं एक्सप्रेशन काय म्हणजे कॉलम कोणता आहे. तो गेला एज्युकेशन लेवल नावाच्या कॉलम मध्ये. त्या एज्युकेशन लेवलच्या कॉलम मध्ये गेल्यानंतर आपण त्याला पहिली कंडिशन काय दिली? बाबा ग्रॅज्युएट डिग्री असेल तर डिग्रीने रिप्लेस कर. सो त्या कॉलम मध्ये सगळीकडे फाइंड करत बसता की बाबा ग्रॅज्युएट डिग्री कुठे? ग्रॅज्युएट डिग्री कुठे? ग्रॅज्युएट डिग्री कुठे? त्या ग्रॅज्युएट डिग्रीला त्यांनी कशाने रिप्लेस केलं? डिग्रीने.
अगेन तो गेला बॅचलर्स करे, बॅचलर शोधत बसला, अगेन कशाने रिप्लेस केला, डिग्री. हे आउटपुट आहे साईडला तुमच्या. क्लिअर. स्विच कधी यूज करायचं, इफ कधी यूज करायचं, क्लिअर. पक्का. आता माझ्याकडे काहीतरी अमाऊंट आहे, अॅन्युअल इन्कम आहे समथिंग पॅरेंट्सचा, राईट. पॅरेंटचा अराउंड अॅन्युअल इन्कम, सॉरी पॅरेंट म्हणजे कस्टमरचं काहीतरी अॅन्युअल इन्कम आहे आणि त्यांना काहीतरी चिल्ड्रन्स वगैरे आहे की नाही. ओके, एवढं कंडिशन क्लिअर आहे. ओके, माझी एक कंडिशन आहे, मला मॅनेजर म्हणतोय बाबा मला हाय प्रायोरिटी आणि लो प्रायोरिटी कस्टमर फाइंड आउट करून द्यायचे. त्याची कंडिशन अशी की बाबा ज्याचे इन्कम 1.5 लाखाच्या वर असेल आणि जो पॅरेंट असेल तो माझा हाय प्रायोरिटी असेल, अदरवाईज सगळे लो प्रायोरिटी माझी. कळाली कंडिशन. ज्याचे इन्कम 1.5 लाखाच्या वर असेल आणि जो पॅरेंट असेल तो काय असणार आहे, हाय प्रायोरिटी, अदरवाईज लो प्रायोरिटी. कळाली कंडिशन. कंडिशन कळाली. सांगा कोणतं फंक्शन यूज करणार. इफ मध्ये काय लिहिणार. इफच्या यातमध्ये इफ लिहिणार. ओके, अजून एनीवन ऑनलाईन. हा, मल्टिपल कंडिशन आहे पण दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. नाही, मला सेपरेट कॉलमच हवाय ना. जर मला सांग, जेव्हा तू व्हिज्युअलायझेशनला जाशील तेव्हा तू काय त्या ह्याच्यातून ड्रॅग करत बसणार आहे का ईचची व्हॅल्यू. नाही ना, मला हाय प्रायोरिटी आणि लो प्रायोरिटीचा सेल्स दाखवायचा आहे. मग असू दे की 2 कॉलम कसं यूज करणार सांगा. चला, मी काय दिलेलं कसं काय मर्ज होणार 2 कॉलम. काहीच तुम्ही न्यूमेरिकल कॉलमला आणि नॉन न्यूमेरिकल कॉलमला कसं मर्ज करू शकता. नाही होऊ शकणार. ठीक आहे, मी आता हाय प्रायोरिटी कस्टमर लिमिटेड. ऑनलाईन एनीवन. ऑनलाईन एनीवन. क्वेश्चन तर काय आला, आता इफ तर यूज करतो. ठीक आहे, आतमध्ये सांगा लॉजिकल टेस्ट मध्ये काय लिहिलं. ओके, अॅन्युअल इन्कम. ओके, ग्रेटर देन 1,50,000. बरोबर आहे का. शून्य एक शून्य आहे का. 1,50,000. हां, नाही बरोबर. 6 शून्य ना, नाही जास्त झालं, सॉरी. 5 शून्य झालं. देन हां बरोबर. पुढे आलं. काय सांग की अगेन इफ यूज करू. ओके, इफ काय यूज करू याच्यामध्ये, इफ यूज करू का. इफ तू म्हणतो त्यामुळे यूज करतो. इफ अँड लावला. ठीक आहे, इफच्या आधी अँड दोन कंडिशन्स टाकाव्यात. अँड ब्रॅकेटमध्ये ह्या 2 कंडिशन्स आणि ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर हाय प्रायोरिटी लो प्रायोरिटी. राईट. जेव्हा तुम्हाला एखादा 2 कॉलम कंपल्सरी यूज करायचे आणि त्या 2 कॉलमच्या अकॉर्डिंग तुम्हाला आउटपुट पाहिजे, तेव्हा वर्किंग मध्ये येतं अँड ऑपरेटर किंवा ऑर ऑपरेटर. अँड ऑपरेटर म्हणजे काय, जेव्हा दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल तेव्हा मला व्हॅल्यू रिटर्न कर, म्हणजे त्याचं आउटपुट काय असणार आहे, ट्रू. बाकीचे काय असणार आहे, फॉल्स. आणि जेव्हा ऑर ऑपरेटर येईल तेव्हा दोन्हीपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली तरी चालते, आयदर ट्रू ऑर आयदर फॉल्स. जर पहिली कंडिशन ट्रू असेल आणि दुसरी फॉल्स असेल तरी आउटपुट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. ओके, सो मी ते यूज करणार अँड ऑपरेटर, डबल अँड. ओके, देन आपण पॅरेंट आणि नॉन पॅरेंटचं फाइंड आउट केलं ना. फाइंड आउट काय आहे, इज पॅरेंट काय रे त्याचं, इज पॅरेंटच आहे ना. इज पॅरेंट इज इक्वल टू काय असेल तर, इज इक्वल टू ग्रेटर दॅन, इज इक्वल टू काय, इज इक्वल टू पॅरेंट ना. काय सेकंड कंडिशन काय आहे,
कस्टमर ज्याचं 1.5 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल आणि जो पॅरेंट असेल तो माझा प्रायोरिटी कस्टमर असणार आहे. सो इज पॅरेंट तर फाईन केलं ना, पण त्यामध्ये काय नॉट अ पॅरेंट म्हणजे पॅरेंट आहे फक्त, एवढंच आहे ना. सो काय लिहिणार मी इथं डबल कॉट मध्ये पॅरेंट. पॅरेंट ह्या ज्या 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या मला आउटपुट काय मिळणार? हाय प्रायोरिटी. राईट, हाय प्रायोरिटी. अदरवाईज दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झालं तर लो प्रायोरिटी, किंवा दोघांपैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली तरी लो प्रायोरिटी. ओके, एंटर दाबा. लो प्रायोरिटी. बाय लो प्रायोरिटी, चिल्ड्रनच 0 आणि इन्कम पण 0, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय. आपण एखादी इन्कम घेऊ 1.5 लाखाचं, 1.5 लाखाच्या वर आहे ना. एक 60चं येतो, 0 चिल्ड्रन आहे, काय ना लो प्रायोरिटी. आता सिंगल चिल्ड्रन पाहिजे आपल्याला. आहे का चिल्ड्रन? हा इथं आहे. तिथे काय 1,60,000, 4 चिल्ड्रन आहेत त्याला बाबू. हाय प्रायोरिटी आला का? असंच इफ कंडिशन वर्क होते जेव्हा अँड आणि ऑर ऑपरेटर असतो तेव्हा. केव्हा यूज करायचो अँड आणि ऑर? का आलं केव्हा? जेव्हा मला दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होऊन मला आन्सर्स पाहिजे. हा, तेव्हा तुम्ही अँड यूज करा. किंवा माझ्याकडे अशा 2 कंडिशन आहे त्यापैकी मला फक्त एकच सॅटिस्फाय झालं तरी मला आन्सर आलं पाहिजे, तर कोणता यूज करणार? ऑर ऑपरेटर. सर येस. तिथं तुम्ही डबल अँड कशाला वापरला? म्हणजे सिंगल अँड पण आपण यूज करू शकतो ना. सिंगल अँड नाही वापरत आपण, सिंगल अँडनी मर्जिंग होतं त्यामुळे आपण डबल अँड यूज करतो. ओके सर. जस्ट वेट अ मिनिट. तुम्ही ट्रूथ टेबल माहित असेल ना तुम्हाला? ट्रूथ टेबल खेळाय का कधी? ट्रूथ टेबल म्हणतात ना त्याला अँड ऑरला. ट्रूथ टेबल म्हणतात, माझ्यामध्ये तो ट्रूथ टेबल म्हणतात. ओके, इथं आपण फर्स्ट घेऊ अँड ऑपरेटर. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. ओके, अँड ऑपरेटर मध्ये कसं असतं, जर माझी फर्स्ट कंडिशन ट्रू असेल, ट्रूला 1 असतं आणि फॉल्सला 0, ऑलवेज लक्षात ठेवा. जर माझी फर्स्ट कंडिशन ट्रू असेल आणि सेकंड पण ट्रू असेल तर आउटपुट काय ना ट्रू. जर माझी फर्स्ट कंडिशन ट्रू असेल, सेकंड फॉल्स असेल म्हणजे 0, काय ना आउटपुट काय? ट्रू. फॉल्स. फॉल्स. हा, फॉल्स. राईट. जर माझी फर्स्ट कंडिशन फॉल्स असेल आणि सेकंड ट्रू असेल तर आउटपुट काय ना फॉल्स. जर माझी फर्स्ट कंडिशन फॉल्स आणि सेकंड कंडिशन फॉल्स असेल तर काय ना आउटपुट फॉल्स. राईट. आता ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटर काय असतं? फर्स्ट कंडिशन ट्रू, सेकंड कंडिशन ट्रू, आउटपुट ट्रू. पक्का ट्रू. फर्स्ट कंडिशन ट्रू, सेकंड कंडिशन फॉल्स, आउटपुट ट्रू. ट्रू. फर्स्ट कंडिशन फॉल्स, सेकंड कंडिशन ट्रू, आउटपुट ट्रू. फर्स्ट कंडिशन फॉल्स, सेकंड कंडिशन फॉल्स, आउटपुट फॉल्स. क्लिअर? अँड आणि ऑर ऑपरेटर असं वर्क करतं. जेव्हा तुम्हाला एखादं दोन कॉलम कंडिशन अप्लाय करायचं तेव्हा इफ फंक्शन आणि मध्ये अँड किंवा ऑर ऑपरेटर वापरायचं. दॅट्स क्लिअर? पक्का एव्हरीवन? ऑनलाईन क्लिअर आहे इथपर्यंत? बोला बाकीचे. येस सर. अभिजित? ओके. दिव्या? नारायण? येस नारायण. येस सर. आपण आता एकचा फॉर्म्युला यूज केला त्यावर जाता का आपण? त्याच्याऐवजी इफ मध्ये पण करू शकतो. इफ मध्ये इफ हा, नाही. जेव्हा मी इफ मध्ये इफ टाकायला जातो तेव्हा काय देत होतं? मला एरर्स देत होता. का? बिकॉज आपण फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीये त्याची, त्यामुळे. बट जर इफ मध्ये इफ जर लिहायचं आहे तर केवढं कॉम्प्लेक्स होतंय ते. कंटिन्यू इफ मध्ये इफ मध्ये इफ केवढं कंडिशन तर काय करणार तुम्ही? नाही इफ समजा इफ आपण इफ अॅन्युअल इन्कम ग्रेटर दॅन 1,50,000 केलं, हा, आपण एक कॉलम एक आहे. थांब तर परत करू आपण. ठीक आहे, सांगतो काय करायचं. इफ अॅन्युअल इन्कम इज ग्रेटर दॅन 1,50,000. हा बोल. देन कॉमा हा कॉमा हा इफ इफ अगेन. ओके, इफ हा देन इज पॅरेंट इज पॅरेंट.
equals to just wait a minute. Is parent is parent, yes, then is equal to parent. parent, Okay, comma, comma. high High priority, priority. low priority. Hmm. High priority, low priority. आणि याचं ब्रॅकेट क्लोज करून ब्रॅकेटच्या बाहेर परत लो पाहिजे. कुठे? याचं ब्रॅकेट क्लोज करून या इथचं ब्रॅकेट अच्छा, क्लोज करू का? हा. केलं, then कॉमा कॉम okay. हा, लो प्राइस लो नाव ठेवतो फक्त जस्ट. ओके, लो प्राइस ठेवतो. हा सेम येते ना ते एज हां तेच लो प्राइस ठेवतो. ओके, एंटर करतो, बघू आउटपुट. लो प्राइस 1,60,000, 1,04,000. चिल्ड्रन 01 हा येते हाय प्राइस. सेम आउटपुट आहे ना. बट मला सांगा, एवढी कॉम्प्लेक्स मध्ये जायची गरज आहे? हा हे थोडं कॉम्प्लिकेटेड होते. खूप कॉम्प्लिकेटेड. तुम्ही इफ मध्ये इफ काय, तुम्ही 10 इफ इफ मध्ये लिहू शकता, बट कॉम्प्लिकेशन करायची गरज आहे का? आपल्याकडे सिम्पल आउटपुट असेल तर वापरा ना अँड ऑर ऑपरेटर. ओके ना, तुम्ही असंही लिहू शकता किंवा ऑपरेटर्स थ्रू पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बट खूप कॉम्प्लेक्स होऊन जाईल. हो हे थोडं हे तुम्हाला असे गोष्ट येईल की बाबा माझ्याकडे मल्टिपल कॉलम, मला एकाच मध्ये आउटपुट पाहिजे, मग तेव्हा तुम्ही मल्टिपल इफ करा. बट माझ्याकडे 2-3च कॉलम आहे, माझ्याकडे अँड ऑपरेटर ऑर ऑपरेटर, मग करा. किंवा मल्टिपल जर आपल्याकडे कंडिशन असते, फॉर एक्झाम्पल 150 अबाव आहे आणि पॅरेंट आहे, त्याला समजा एक वेगळा आहे, पॅरेंट नसेल 150 अबाव असेल तर मग त्याला वेगळं जर आउटपुट हा, जेव्हा वेगवेगळे आउटपुट तेव्हा करा यूज, तेव्हा यूज करा. बट मला दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय पाहून आन्सर पाहिजे होतं, मग करा अँड ऑर ऑपरेटर. ओके, क्लिअर नाराज? ओके, ठीक आहे. येस, तू काय ते बोलत होता? ए ग्रेड बी ग्रेड मला कळलं नाही, हेच बोलत होता का? क्लिअर ना? राईट. सर येस, जर 2च्या ऐवजी 3 कंडिशन असतील तर आपण परत पुढे अँड यूज करणार का? येस, अगेन अँड यूज करणार पुढे. आणि जेव्हा तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होईल तेव्हा तुम्हाला आन्सर मिळेल. येस, यायचं होतं मला, मी विसरलो. ठीक आहे, ठीक आहे. एवढं तर कळालं. इफ कंडिशन कळाली, स्विच कंडिशन कळाली, अँड ऑपरेटर कळाला, ऑर ऑपरेटर कळाला, कसे यूज होतं ते कळालं. ओके, तो मला एक होमवर्क आहे. आपण एक स्विच कंडिशन लिहिलेली, ज्याच्यामध्ये काहीतरी असं लिहिलेलं, आपण फर्स्ट कॉलम नेम टाकलेलं अँड देन रिप्लेस केलेलं. ओके, स्विच मध्ये आपण एक्सप्रेशन मध्ये 0 और 1 लिहू शकतो, 0 और 1 लिहू शकतो रॅदर दॅन कॉलम. तो तुमचा होमवर्क आहे. 0 और 1 लिहून आउटपुट काय येतंय ते तुम्ही चेक करायचं, विदाउट कॉलम न टाकता. जे काय असेल ते तुम्ही चेक करा इथं एक्सप्रेशन. ओके, 0 और 1 टाकू शकता तुम्ही, ते होमवर्क तुमच्यासाठी. स्विच फंक्शन आहे माझं, मी फर्स्ट काय टाकलं, कॉलम नेम टाकलं, राईट, अँड देन अकॉर्डिंग टू चेंजेस केले. त्या स्विच फंक्शन मध्ये तुम्ही कॉलम नेमच्या ऐवजी 0 और 1 टाकू शकता. 0 और 1 नंबर आहे, 0 और 1 ट्रू और फॉल्स टाकू शकता. ओके, ते टाकून बघा आउटपुट काय येतं, कसं वर्क होतं ते बघा. ठीक आहे, हा होमवर्क करताल ऑनलाईन. काय आला क्वेश्चन ऑनलाईन? क्वेश्चन काय आलाय? हो समजलं. ठीक. कॅल्क्युलेटेड कॉलम कसं वर्क होतं हे कळालं, कुठे ऍड होतं, कसं आउटपुट देतं, त्यासाठी कोणकोणते फंक्शन वापरू शकतो. आपले इटरेटिव्ह फंक्शन अजून बघायचे, पण ते पुढे अजून हाय लेवलला जाऊ. आपण आता इथं चालू केलं आपण. ठीक आहे, आपण काहीतरी फाइंड आउट केलेलं. काय फाइंड आउट केलेलं? कोणतं मेजर फाइंड आउट केलेलं आपण का?
टोटल ऑर्डर क्वांटिटी नावाचा ना, तो कशामध्ये होता? सेल्स फॅक्ट टेबलमध्ये होता, राईट? कुठे होता? सेल्स फॅक्ट टेबल. कुठे केलं? सॉरी, सेल्स फॅक्ट टेबलमध्ये एक मेजर क्रिएट केला, टोटल ऑर्डर क्वांटिटी नावाचा, राईट? आता मॅनेजर येतो आणि तुम्हाला म्हणतो आता मला मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस, मिनिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड आउट करून दे. काय आलं? मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस आणि मिनिमम प्रोडक्ट प्राइस. मला काय करायचं? जस्ट एक मेजर क्रिएट करायचं. मेजर थ्रू मला दाखवायचं व्हॅल्यू, काही सिंगल व्हॅल्यू शो करायची ना, मॅक्सिमम मिनिमम. आपण पॉवर क्वेरी एडिटरला काय यूज करत होतो? राईट, स्टँडर्ड यूज करत होतो. स्टँडर्ड आणि स्टॅटिस्टिक्स यूज करत होतो, राईट? पण पॉवर क्वेरी एडिटरला पण पॉवर बाय डेस्कटॉपला डायरेक्ट मेजर्स यूज करणार आपण. मला फाइंड आउट काय करायची? मॅक्सिमम प्राइस. कुठे मॅक्सिमम प्राइस कुठे आहे मेन्शन? प्रोडक्ट लुकअप मध्ये. मी प्रोडक्ट लुकअपला राईट क्लिक करतो आणि न्यू मेजर क्रिएट करतो. मला काय फाइंड आउट करायचं? मॅक्स प्रोडक्ट प्राइस. ओके, त्यासाठी फंक्शन आहे मॅक्स म्हणून, डायरेक्टली मॅक्स. फर्स्ट काय विचारते मला? कॉलम नेम. कोणतं कॉलम ऑपरेशन परफॉर्म करायचं? प्रोडक्ट प्राइस. कुठं? प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट प्राइस. देन बंद, एंटर. मी एक कार्ड व्हिज्युअल घेतो, ठीक आहे? एक कार्ड व्हिज्युअल घेतो आणि त्या कार्ड व्हिज्युअल मध्ये ती व्हॅल्यू पुल आउट करतो. कारण मेजर कुठे दिसणार आहे? आपल्या सगळे व्हिज्युअल्सला दिसणार आहे. मॅक्स ड्रॅग करतो, आली 3578. ही माझी मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस. क्लिअर? नक्की. बट जेव्हा मला एक पहिला डॅक्स फाइंड करायचा झाला, तो मला प्रत्येक टेबल सर्च करायला लागला, राईट? मी पहिल्यांदा बघितलं बाबा माझा टेबल कुठं मी क्रिएट केलाय. फर्स्ट होता सेल्स फॅक्ट टेबलमध्ये, देन प्रोडक्ट लुकअपमध्ये. जर ह्याला एक डेडिकेटेड स्पेस असेल तर, म्हणजे बाबा ह्याला एक स्पेस असणार, एक टेबल असणार, त्या टेबलमध्ये सगळे डॅक्स लिहिणार आपण. सो आपल्याला फाइंड आउट करायला इझी राहील, राईट? जेव्हा तुम्हाला एखाद्या मेजर्सला डेडिकेटेड स्पेस द्यायची असतील तेव्हा तुम्हाला एक टेबल क्रिएट करावं लागतं. ओके, तो टेबल कुठून क्रिएट करतात? इथं एंटर डेटा म्हणून दिसतं, एंटर डेटावर क्लिक करतो. इथं नेम विचारत होतो ते टेबलचा, मी लिहितो कॅल्क्युलेटेड मेजर. कॅल्क्युलेटेड मेजर. देन लोड म्हणतो. टेबल क्रिएट होतोय बेसिक. पुढे गेलो रे. हा, इथं वरती आला कॅल्क्युलेटेड मेजर नाव आलाय. पण सगळ्यांची साईन वेगळी सेमच आहे. आपल्या कसं करणार बाबा मेजर कोणत्या कॉलम मध्ये, राईट? ही साईन कशामुळे येते? हे ते एक कॉलम प्रेझेंट आहे ऑलरेडी, त्यामुळे त्याला वाटतं बाबा हा पण टेबलच आहे. ओके, सो आपण जो समचा तयार केला तो कुठं होता? सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. मग तो मूव्ह आउट कुठं करायचा? कॅल्क्युलेटेड मेजरमध्ये, जो नवीन टेबल क्रिएट केला त्याच्यामध्ये. जस्ट त्या मेजरवर क्लिक करू. ओके, त्या मेजरवर क्लिक केल्यानंतर त्याचं नेम आला आणि त्याचं होम टेबल आला, दिसतं इथं लेफ्टला. मेजर टूलमध्ये त्याचं नेम आणि त्याचं होम टेबल. त्याचं होम टेबल कोणतं आहे? सेल्स फॅक्ट टेबल. मला कुठं मूव्ह आउट करायचा आहे? तो कॅल्क्युलेटेड मेजर नावाच्या टेबलमध्ये. जस्ट क्लिक करतो. इथून गायब झाला बघा सेल्स फॅक्ट टेबल. आता मेजर्स मध्ये झाला, आला. बट सगळ्यांचं साईन सेमच दिसतंय. सो हा कॉलम जस्ट डिलीट करा. न्यू कॉलम जो क्रिएट झाला तो डिलीट करा. चेंज झालं, कॅल्क्युलेटर सारखं आलं का काहीतरी सायन्स आलं. सो तुम्हाला फाइंड आउट करायला इझी काय? किंवा मेजर सगळी मी इथं लिहिले, मी इथं सगळी व्हॅल्यू पुल आउट करू शकतो. ओके, सेकंड कुठे क्रिएट केलेला आपण? प्रोडक्ट लुकअप मध्ये मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड केले, राईट? त्याच्यावर क्लिक करतो, फक्त मेजरवर क्लिक केलं मी तर ऑटोमॅटिकली त्यांनी मेजर टूल्स ओपन केलं. ह्याच्यात त्याचं नेम आणि होम टेबल दाखवला. होम टेबल कोणतं आहे? प्रोडक्ट लुकअप. मला जायचं कुठे? सेल्स कॅल्क्युलेटेड मेजरला.
गायब झाले, कुठं आलं, इथं. क्लिअर. कसं क्रिएट करायचं, क्लिअर. काय केलं मी, होम मध्ये गेलो आणि जस्ट एंटर डेटावर क्लिक केलं, फक्त एंटर डेटावर क्लिक केलं आणि खाली त्यांनी नाव विचारलं, ते नाव टाकलं आणि लोड केला टेबल तो. जस्ट दॅट्स, एवढंच केलं, बाकी काहीच नाही. क्लिअर आहे इथपर्यंत, ऑनलाईन क्लिअर आहे. येस. आयु ए कोणी गाणं आज की. ओके, अगेन न्यू मेजर. मला मिनिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची, मॅक्सिमम फाइंड केला तर मला मिनिमम फाइंड करायची. काय यूज करणार, मॅक्सच्या ऐवजी फक्त मीन फंक्शन यूज करणार. मीन, जस्ट मीन. ओके, कॉलम नेम विचारते कोणतं टाकणार, प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्ट लुकअप मधली, बरोबर, प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट प्राइस. पुढे गेली. जे काही मेजर करणार, आता मेजर राईट क्लिक करून करणार, तर सगळे मेजर्स मला एकाच टेबल्स मध्ये मिळतील. मिनिमम टाकतो उचलून. ₹2 आहे, 2 असं. मंथन, हॅलो, येस, हां, येस, येस. मला एक सांगा, तुमच्यामध्ये ते कस्टमर काय आहेत, देव नका बोलू, तुमच्यामध्ये कस्टमर काय, रेव्हेन्यू, एनीवन, काय. ओके, हा ते म्हणू शकतो आपण, राईट आहे, बरोबर. जर मला कस्टमर फाइंड आउट करायचं की बाबा माझा बिझनेस आहे काय ते, त्यामध्ये कस्टमर किती, कसं फाइंड आउट करणार, एनीवन, टोटल कस्टमर. ओके, कोणता टेबल यूज करणार, कस्टमर लुकअप मधले कस्टमर, तुम्ही म्हणताय त्यामुळे. ठीक आहे, मला फाइंड आउट काय करायचं बाबा, माझ्याकडे कस्टमर्स किती. ओके, मी जस्ट एक मेजर क्रिएट करतो, न्यू मेजर नावाचं. ओके, कस्टमर. जेव्हा मला काय करायचंय, कस्टमरचं काय करायचंय, काउंट करायचंय, ते त्यासाठी फंक्शन यूज होतं काउंट. ओके, देन मला काय टाकायचं त्यामध्ये, कस्टमर लुकअप मधली कस्टमर की, कस्टमर लुकअप मधली कस्टमर की, एंटर. कार्ड युजर घेतो अगेन आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुल आउट करतो. किती आले, 18,000. ठीक आहे, किती आले, 18,000. पण मला एक गोष्ट सांगा, प्रत्येक ॲमेझॉनला अकाउंट क्रिएट करणारा माणूस त्यांचा कस्टमर असतो का, नाही. कस्टमर कधी बनतो तो, जेव्हा तो ऑर्डर प्लेस करतो. मग हे काय झाले, माझे फक्त कस्टमर प्रेझेंट आहेत, जे फक्त लॉग इन करून बसलेत, ज्यांनी काय माझ्याकडून सेल्स नाही केला. मग ह्यांना कस्टमर म्हणू शकतो का मी, नाही म्हणू शकत. कस्टमर कोणाला म्हणणार मी, जे माझ्याकडून ऑर्डर करणारे किंवा जे माझ्याकडून परचेस करणारे काहीतरी गोष्ट, त्यांना मी कस्टमर म्हणणार, राईट. मला आता फाइंड आउट काय करायचं, टोटल कस्टमर फाइंड आउट करायचे जे माझ्याकडे आहेत ते, म्हणजे ज्यांनी परचेस केले माझ्याकडून. ओके, ज्यांनी काय केलं, माझ्याकडून काहीतरी गोष्ट परचेस केली, अशांना आपण कस्टमर्स म्हणतो. ओके, ते फाइंड आउट करायचं मला, राईट. अगेन मी मेजर क्रिएट करतो आणि न्यू मेजर म्हणतो. कशाला कंडिशन्स टाकायचे, काय कंडिशन लिहिलं, बोल काय कंडिशन लिहिलं, कस्टमर आणि कंडिशन. ओके, काय लिहिणार मी आता अगेन, कस्टमर की कशामध्ये प्रेझेंट आहे बघा बरं, अजून ऑर्डर लुकअप मध्ये, बोल कशामध्ये प्रेझेंट आहे, कस्टमर की बघा बरं, कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे अजून. जर त्यांनी परचेस केला असणार तर कोणत्या टेबल मध्ये येणार आहे, सेल्स ट्रॅक टेबल मध्ये, राईट. काहीतरी ऑर्डर करणार ना तो, जो काही कस्टमर ऑर्डर करेल त्याची कस्टमर की ऑटोमॅटिकली तिथे जाणार आहे का लक्षात. बघा टेबल मध्ये जातो मी, कस्टमर
कस्टमर मध्ये कस्टमर की काहीतरी, राईट. प्रायमरी की वर्क करते इथं, बरोबर आहे. ओके, मी सेल्स फॅक्ट टेबल मध्ये जातो आता. गेलो सेल्स फॅक्टर. तीच कस्टमर की इथं पण आहे. तिथं काय ऍक्ट करणार आहे फॉरेन की. वाय फॉरेन की? एकाच कस्टमर मल्टिपल टाइम्स ऑर्डर करू शकतात, त्यामुळे फॉरेन. ओके क्लिअर. ओके, जातो मी इथे. अगेन मला फाइंड आउट काय करायचं, माझ्या कस्टमर किती. ओके, एक न्यू मेजर क्रिएट करतो. ठीक आहे, टोटल कस्टमर. ओके, काय करणार आपण, काय यूज करणार अगेन, कोणतं फंक्शन, काउंट. केलं, देन कॉलम नेम विचारतो. सेल्स फॅक्ट टेबल मधली कस्टमर की. सेल्स फॅक्ट टेबल मधली कस्टमर कुठे गेलं, कस्टमर किती, 18,000 पेक्षा कमी यायला पाहिजे, कारण की 18,000 तर नसणार घेतलं माझ्याकडून, राईट. थांबा 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 थांबा, धीरज रखो, धीरज. ओके, मी काय करतोय, टोटल कस्टमर ना कुठे गेला, 56,000 आले. का आले, मल्टिपल ऑर्डर्स आले. मग ह्याच्या ऐवजी तुम्ही काउंटच्या ऐवजी फक्त काय यूज करणार, डिस्टिंक्ट काउंट. डिस्टिंक्ट काउंट म्हणजे काय, त्यांनी मल्टिपल टाइम्स ऑर्डर करू दे, कस्टमर की एकच असणार आहे, त्या कस्टमर की मल्टिपल कस्टमर कीला काय करणार, तो एकच कस्टमर की ऍज्युम करणार. डिस्टिंक्ट काउंट, राईट. डिस्टिंक्ट काउंट. डुप्लिकेट रिमूव्ह नाही म्हणू शकत आपण त्याला डायरेक्टली, फक्त डिस्टिंक्ट काउंट करतो. ओके, सो इथं काय टाकणार मी, जस्ट डिस्टिंक्ट काउंट. डिस्टिंक्ट काउंट. ओके, एंटर. किती ऍक्च्युअल कस्टमर माझे, 17,000. 17,000 असेच लोक आहेत ज्यांनी माझ्याकडून परचेस केले, बाकीचे नाही. मी याला जस्ट डेसिमल म्हणजे करतो. एक्झॅक्ट अमाऊंट. $17,417 समथिंग काहीतरी कस्टमर. नाही बाबा, मला डॉलर नाही पाहिजे, सॉरी डॉलरचं पण यूज झाला, म्हणजे डॉलर बघता एवढं लक्ष का, माझ्या 17.42 की काहीतरी कस्टमर, जे कस्टमर ज्यांनी ऑर्डर प्लेस केलेली. क्लिअर. कस्टमर आणि टोटल कस्टमर मधला डिफरन्स काय, कस्टमर कोण असतो, जो ऑर्डर परचेस करतो किंवा जो काहीतरी परचेस करतो त्यालाच आपण कस्टमर. आता येणार जाणार किती जण प्रत्येक दुकानातून फक्त एन्क्वायरी करून जातात, तो काय कस्टमर झाला माझा, नाही. त्यामुळे काहीतरी वस्तू घेतली, तो कस्टमर. खूप झालं नाही ना, नक्की. अजून हा, तुम्हाला होमवर्क देतो. होमवर्क मध्ये आहे, मॅक्स मध्ये 2 फंक्शन आहे, मॅक्स एक्स आणि मॅक्स ए. मॅक्स एक्स आणि मॅक्स ए ते बघायचं. मॅक्स एक्स आणि मॅक्स ए. मॅक्स एक्स आणि मॅक्स ए. आणि काउंट मध्ये आहे काउंट ए. काउंट ए. मीन मध्ये पण आहे मीन ए. ओके, हे सगळे घरी गेले की ट्राय करायचे फंक्शन्स काय आहेत, कसे वर्क होतात, त्यांचं आउटपुट काय. तुमच्यासाठी होमवर्क आहे, तुम्ही चॅट जीपीटी केला काय करा, काय नाही प्रॉब्लेम. फक्त तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे, बाबा त्यातून मला काय मिळणार, एक्झॅक्ट मिनिंग काय द्यायचं फंक्शन्स. ओके, काउंट आहे, मॅक्स आहे, मॅक्स एक्स आणि मीन आहे, एवढेच फाइंड आउट करा. ठीक आहे. अयो भरली.
ए एक डॅक्स करू ना, एक डॅक्स करू ना, एक डॅक्स फक्त, एकच डॅक्स. येस, हॅलो हॅलो, कोणाला डाऊट होता? ठीक आहे. मला माझी आता मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड केली, मिनिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड केली, राईट. काउंट, कस्टमरचे काउंट फाइंड केले. मग आता मला ॲव्हरेज माझी प्रोडक्ट प्राइस बघायची. काय प्रोडक्ट प्राइस पाहिजे? ॲव्हरेज प्रोडक्ट प्राइस बघायची. अगेन एक डॅक्स क्रिएट करतो, सॉरी एक मेजर क्रिएट करतो, डॅक्स मेजर क्रिएट करतो. ओके, फाइंड आउट काय करायचे मला? ॲव्हरेज. तर जेव्हा तुम्हाला एखादं ॲव्हरेज ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं तेव्हा डायरेक्ट फंक्शन आहे, जसं मॅक्स होतं, जसं मीन होतं, तसं आहे ॲव्हरेज. मी तर डायरेक्ट लिहितो ॲव्हरेज. ॲव्हरेज मध्ये पण दोन टाईप आहे, ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज एक्स. तुमचं काम आहे. ओके, तर ॲव्हरेज मध्ये काय टाकणार मी? जस्ट प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट प्राइस. ओके, डन. एंटर दाब. अँड देन पुल आउट करतो. किती ॲव्हरेज प्राइस माझी? समथिंग 7,714.30 ही माझी ॲव्हरेज प्राइस आहे. ॲव्हरेज कसं फाइंड आउट करतो आपण? सगळ्यांचे ॲडिशन डिवाइड बाय तेवढे नंबर्स, तर ॲव्हरेज फाइंड करतो ना. तसंच जेवढे प्रोडक्ट्स आहेत त्या डिवाइड बाय सगळ्याची प्राइस ॲडिशन करतो. ओके, हेच ॲव्हरेज. आपल्या इथं लिहित बसलो का बाबा A1 + A2 + B1 + B2 + C2 + असं काही लिहित बसलं नाही. त्यांनी डायरेक्ट त्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म केलं आणि त्याला मला ॲव्हरेज फाइंड करतो. क्लिअर? ऑनलाईन क्लिअर इथपर्यंत? जे आता आपण फंक्शन्स बघितले त्यांना आपण म्हणतो ॲग्रिगेटेड फंक्शन. काय म्हणतो? ॲग्रिगेटेड फंक्शन. जे आता बघितले आपण ते ॲग्रिगेटेड फंक्शन. ओके, क्लिअर? ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना? सगळ्यांना समजतंय डॅक्स? अभिजित, दिव्या, हर्षदा? हो समजते. समजत आहे सर. नारायण, ओमकार? हो समजतंय. ओके, प्रीती, सायली, सुचिता? हो सर. ओके. सर एक्सेलचं लेक्चर आहे सर आता. हो हो हो, थांब जरा, मला फक्त अटेंडन्स जस्ट वेट. हे काल कोणी लिहिले अटेंडन्स? फोर आहेत ते सगळे, चेक कर ना, तेच टाकशील. कोण असेल आज फक्त ऍड करशील. सेम आहेत, आय थिंक सेमच दे टाकून सुचिता होती का बघ फक्त का? होती ना? ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता तुम्ही. लेक्चर थोड्या वेळात अपलोड करतो.